या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। लातूरमध्ये एक भीषण अपघात झालाय। लातूर नांदेड महामार्गावरील चाकूर तालुक्यातील नांदगाव पार्टी जवळ हा अपघात झालाय। लातूरहून ही बस अहमदपूरला जात होती, तेवढ्यात रस्त्यावरच एक दुचाकीस्वार हा रस्ता ओलांडत असताना बस चालकानं या दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी गाडी वळवली, मात्र बस यावेळेस पलटी झाली आणि हा अपघात झाला। यामध्ये बस मधील तब्बल 37 प्रवासी जखमी झाले, तर 5 ते 7 प्रवासी हे गंभीररित्या जखमी झाले। त्यांच्यावर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। नाशिक गुन्हे शाखा 1 चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि प्रदीप मस्के यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार हे आरोपी चोरी केलेल्या मोटरसायकली विकण्यासाठी मेळा बस स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती मिळाली। त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून या 2 आरोपींना अटक केली आणि मुद्देमाल हस्तगत केला। तसंच या चोरांजवळ चौकशी केली असता त्यांनी इतर ठिकाणी अशाच पद्धतीनं मोटरसायकली चोरी केल्याचं कबूल केलं। या चोरीतल्या मोटरसायकली सुद्धा आरोपींकडनं जप्त करण्यात आलेल्या आहे आणि पुढील कारवाई आता पोलीस करीत आहेत। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळाल्या। नागरिकांतर्फे सुद्धा आक्रोश व्यक्त करण्यात आला आणि आरोपींना फाशीची शिक्षा करा असंही सांगण्यात आलं। या प्रकरणाबाबत धनंजय मुंडे यांचा राजीनामा या आधीच घ्यायला हवा होता अशी टीकाही सरकारवर करण्यात आली। मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत अगदी सुरुवातीपासूनच भाजप आमदार सुरेश धस हे आग्रही होते आणि त्यांनी ही घटना कशी घडली, कशा कृतीनं ती करण्यात आली किंवा किती हीन प्रवृत्तीनं त्यांना मारण्यात आलं आणि मरणानंतर सुद्धा त्यांच्या मृतदेहाची कशी विटंबना करण्यात आली याबाबत भाष्य केलं होतं। आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच हत्येचे फोटो जेव्हा समोर आले त्याच पद्धतीनं स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली होती। आणि यानंतरच जेव्हा फोटो समोर आले आणि धनंजय मुंडे यांचा राजीनामा दिला, त्यानंतर आता सुरेश धस यांनी सुद्धा माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे। ज्या ज्या गावामध्ये संतोष देशमुखला फिरून मारलं, ते टेकडे शिव पासून शेवटच्या दैठणा गावापर्यंत सगळ्या गावांमधून माहिती घेतली होती आणि कंटिन्यू खिंडकर पाहुणे आणि संदीप पाटील केस आणि अनेक आहेत, बालाजी आहे, मी आता सगळ्यांची नावं सांगणार नाही। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रकरणांमध्ये आता मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं। राज्य सरकारकडून तुषार मेहता यांनी पुन्हा वेळ मागून घेतलाय आणि दोन्ही बाजूंच्या याचिकाकर्त्यांमध्ये संभ्रम आहे। यामुळे कोर्टानं कागदपत्रे सादर करण्यास सांगितलंय। त्यानंतर आता पुढच्या वेळेस सुनावणी करू असं न्यायालयाने म्हटलंय। यामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर गेल्यात। आता पावसाळ्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पुढील सुनावणी आता 6 मे रोजी होणार आहे। कल्याण डोंबिवली परिसरातील रिक्षांचे मीटर रिकॅलिब्रेशन करताना मोटर वाहन निरीक्षक आणि मीटर रिकॅलिब्रेशन करणारे खासगी केंद्र चालक मीटरमध्ये अनावश्यक त्रुटी काढत आहेत। रिक्षा चालकांकडून चढे शुल्क आकारत आहेत। मीटर रिकॅलिब्रेशन केल्यानंतर वस्तू आणि सेवा कराची पावती खासगी केंद्र चालकाने रिक्षा चालकांना देणं बंधनकारक आहे। या अटीची पूर्तता केली जात नाही, त्यामुळे अशा केंद्र चालकांवर कारवाई करावी अशी मागणी डोंबिवलीतील रिक्षा चालक मालक संघटना आणि कल्याणमधील रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेतर्फे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांच्याकडे करण्यात आलेली आहे। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।